अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही आलोय दत्त कृपेने श्री गिरनार या तीर्थक्षेत्री आणि गिरनारला जेव्हाही येते दत्त कृपेने जेव्हा येणं होतं तेव्हा तर आनंद होतोच होतो, पण ह्या वेळेला माझ्यासोबत माझी मैत्रीण देखील आली आहे म्हणून आनंद द्विगुणित झालेला आहे। तर ही आहे माझी मैत्रीण कविता। तर आम्ही अगदी लहानपणापासून आम्ही सोबत होतो, पण बऱ्याच वेळेला आम्ही ठरवूनही कुठे आमचं जाणं होत नव्हतं, पण दत्त कृपेने आमची भेट झाली, खूप वर्षानंतर भेट झाली आणि ते देखील गिरनार या ठिकाणी। खूप छान वाटतंय। आम्ही गिरनारला दुपारी 3 वाजता आम्ही गिरनारमध्ये आलो आणि त्यानंतर रूमवर वगैरे जाऊन फ्रेश झालो आणि आता संकल्प पूजा असणार आहे। म्हणजे जेव्हा ही गुरुशिखर चढणार असतो त्यापूर्वी संकल्प पूजा केली जाते। दत्त महाराजांना म्हणजे विनंती केली जाते की सर्वांकडून गिरनार यात्रा अगदी आनंदात निर्विघ्नपणे पार पडावी आणि दत्तात्रयांचं छान असं दर्शन व्हावं, त्यासाठी संकल्प पूजा केली जाते। तर आता संकल्प पूजा असणार आहे आणि त्यापूर्वी आम्ही आलोय भवनाथ महादेवांच्या दर्शनाला। तर चला जाऊया। भवनाथ महादेव की जय। हर हर महादेव शंभो। तर गिरनारमध्ये आलात तर भवनाथ महादेवांच्या दर्शनाला जरूर या, कारण भवनाथ महादेवांचंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। भवनाथ महादेवांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते व्हिडिओ जरूर पहा। चला भेटूया थोड्या वेळात। हर हर महादेव। जय गिरनारी। भवनाथ महादेव मंदिर हे गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वताच्या पायथ्याशी म्हणजेच तलेटी या ठिकाणी वसलेलं आहे। हे एक अतिशय सुंदर त्याचबरोबर अत्यंत प्राचीन आणि पवित्र असं शिव मंदिर आहे, जे महाशिवरात्रीच्या भवनाथ जत्रेसाठी प्रसिद्ध आहे। महाशिवरात्री पर्व काळ असतो त्यावेळेला या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। गिरनार गुरुशिखरावर दत्तचरणांच्या दर्शनाला जेव्हाही कोणीही ह्या ठिकाणी येतं तर सर्वात अगोदर भवनाथांचं दर्शन घ्यायचं असतं। भवनाथ महादेवांचं दर्शन घेतल्यानंतरच आपण गुरुशिखरावर दत्तचरणांचं दत्तपादुकांच्या दर्शनाला जायचं असतं। तर जेव्हाही तुम्ही गिरनार या तीर्थक्षेत्री याल तर भवनाथ महादेवांचं दर्शन घ्यायला मात्र विसरू नका। गिरनार गुरुशिखरावर दर्शनाला यायचं असेल तर सर्वात अगोदर आपण जुनागड या ठिकाणी येतो। जुनागडवरून अगदी जवळच तलेटी म्हणून आहे, गिरनारच्या पायथ्याशी तलेटी आहे, त्या ठिकाणी राहण्यासाठी देखील अनेक रूम धर्मशाळा उपलब्ध आहेत, तिथे तुम्ही राहू शकतात। आता व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहत आहेत तर ते आहे मृगीकुंड आहे। हे मृगीकुंड आहे, तर या ठिकाणी महाशिवरात्रीचा पर्व काळ असतो तेव्हा नागासाधू या ठिकाणी पवित्र स्नानासाठी येत असतात। यामागे देखील अतिशय पवित्र अशी आख्यायिका आहे। मृगीकुंडात जे साधू स्नान करतात तर त्यातला एक साधू हे अंतर्धान होत असतात आणि तेच महादेव असतात असाही लोकांचा विश्वास आहे। त्याचबरोबर ह्या ठिकाणी महाशिवरात्री आणि गिरनार परिक्रमा हा मोठा उत्सव असतो। नमो पार्वती पते हर हर महादेव। जय गिरनारी जय गिरनारी। हे आहे भवनाथ महादेवांचं मंदिर आणि शिखराचं तुम्ही दर्शन घ्या। चला जाऊया आता। जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त। तर आता आम्ही जातोय जुना आखाडा आहे त्या ठिकाणी दर्शनाला जातोय। तिथे देखील अतिशय सुंदर असं मंदिर आहे। भवनाथ महादेवांच्या दर्शनानंतर अगदी मागच्याच बाजूला हे आहे, इथे देखील तुम्ही दर्शनाला येऊ शकता। चला श्री गुरुदेव दत्त। जुनागडमध्ये आल्यानंतर तलेटी या ठिकाणी आपण यायचं आहे, कारण गिरनार गुरुशिखरावर जाण्यापूर्वी आपण तलेटी याच ठिकाणी म्हणजे गिरनारच्या पायथ्याशी तलेटी आहे, तर तलेटी या ठिकाणी भवनाथ महादेव मंदिर त्याचबरोबर जुना आखाडा आहे त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे। गुरुशिखरावर दर्शनाला जाण्यापूर्वी तलेटीमधील जे भवनाथ महादेव मंदिर आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्या भवनाथ महादेवांच्या मंदिराच्या अगदी मागच्याच बाजूला जुना आखाडा म्हणून आहे, त्याच ठिकाणी ही श्री दत्तात्रय भगवान यांची अतिशय दिव्य स्वरूपातील विलोभनीय अशी दत्तमूर्ती आहे। पाहून मनाला अतिशय प्रसन्न वाटत असतं। महादेवांचं दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही जुना आखाडा या ठिकाणी श्री दत्तात्रय भगवान यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही रूमवर आलो। रूमवर एक मोठा हॉल आहे ज्या ठिकाणी आम्ही राहायला होतो
त्याच ठिकाणी हॉलमध्ये ही संकल्प पूजा होणार होती. तर तिथे सर्वांचं छान असं दर्शन झालं आणि नंतर मग सर्वजण संकल्प पूजेसाठी बसलेले आहेत. गिरनार गुरुशिखरावर जाण्यापूर्वी श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या यात्रेसोबत तुम्ही जेव्हाही याल तर गिरनार गुरुशिखरावर फक्त घेऊन जाणं एवढंच नव्हे तर ते संकल्प पूजा अगोदर करून घेतात. तर संकल्प पूजा अतिशय छान, त्याचबरोबर प्रत्येकाकडून संकल्प सोडला जातो आणि दत्त महाराजांना प्रार्थना केली जाते की श्री गिरनार गुरुशिखराचं प्रत्येकाला अतिशय छान सुंदर असं दर्शन व्हावं, त्याचबरोबर निर्विघ्नपणे ही यात्रा सर्वांकडून महाराजांनी करून घ्यावी, यासाठी संकल्प पूजा केली जाते. तर संकल्प पूजेसाठी प्रतिनिधित्व म्हणून कोणीतरी 2-4 जण त्या ठिकाणी बसलेले असतात, पण संकल्प मात्र सर्वांकडून केला जातो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात, अतिशय सुंदर अशी दत्त महाराजांची छान अशी मूर्ती आहे, दत्त पादुका आहेत. तर त्याच्यावर अभिषेक वगैरे झाला आणि त्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने संकल्प पूजा झाली. ही लेडीज स्पेशल गिरनार यात्रा असल्यामुळे अनेक महिलांचा यात सहभाग होता. खूप सुंदर अशी यात्रा झालेली तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये की बऱ्याच महिला या ठिकाणी आलेल्या. आणि श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या ग्रुपसोबत तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही अगदी बिनधास्त येऊ शकतात. अतिशय आध्यात्मिक वातावरण या ठिकाणी असतं. फक्त गिरनारला म्हणजे कुठल्याही यात्रेला घेऊन जाणं एवढाच त्यांचा हेतू नसतो, तर प्रत्येकाला आध्यात्मिक अनुभूती मिळावी आणि प्रत्येकाचा छान पद्धतीने आध्यात्मिक प्रवास व्हावा, दत्त अनुभूती मिळावी, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून श्री दत्तधाम यात्रा परिवार यात जे दादा आहेत त्यांचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जरूर देईल, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कोणत्याही यात्रेत तुम्ही सहभागी होऊ शकतात. तर त्यांच्या चारधाम यात्रा असेल, गिरनार यात्रा असेल, पिठापूर यात्रा असेल, कुरवपूर, जगन्नाथपुरी, त्याचबरोबर गिरनार परिक्रमा असते, उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असते, अशा अनेक दत्त परिक्रमा असते, अशा अनेक यात्रांचं आयोजन ते करत असतात. तर तुम्ही यात सहभागी होऊ शकतात. यात तुम्ही पाहू शकतात की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येक वयोगटातील या ठिकाणी महिला आहेत. कारण गिरनार यात्रा वाटते तेवढी सोपी नाही आणि वाटते तेवढी कठीण देखील नाही. जर दत्त कृपा असेल आपल्यावर, दत्त महाराजांची इच्छा असेल तर अशक्य गोष्टी ते शक्य करत असतात. जेव्हाही तुम्ही गिरनार गुरुशिखरावर जाल तर अगदी प्रत्येक पायरीला तुम्हाला दत्त अनुभूती येईल, असं हे दिव्य असं तीर्थक्षेत्र म्हणजे गिरनार गुरुशिखर आहे. तर गिरनार परिक्रमा, त्याचबरोबर गिरनार गुरुशिखराचे अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत की ज्यात मी फक्त माहिती सांगितलेली आहे, म्हणजे फक्त ऑडिओ आहे, आणि काहींमध्ये तुम्हाला अगदी परिक्रमेचे जे व्हिडिओ आहेत तर त्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये गिरनार परिक्रमेचा जो रस्ता आहे, कुठले कुठले स्थान येतात परिक्रमा करताना, त्याचं महत्त्व काय आहे, ते व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेत की जेणेकरून तुम्हाला गिरनार परिक्रमा करताना कुठल्याही पद्धतीचं मनात शंका असेल तर त्या शंकेचं निरसन होईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओमध्ये जे ब्राह्मण देवता आहेत तर ते आम्हाला संकल्प पूजा का करावी, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर स्थान महत्त्व काय आहे हे आम्हाला सांगत होते. तर पहा, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की भक्तीच करायची आहे तर आपण घरी देखील करू शकतो. अगदी बरोबर आहे, पण प्रत्येक ठिकाणाचं महत्त्व असतं, स्थान महात्म्य असतं. म्हणून त्या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतल्याने अनंत जन्माची जी पापकर्म असतात ते नष्ट होत असतात. त्याचबरोबर आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी देखील आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन करणं हे क्रमप्राप्त असतं. देव तर प्रत्येक ठिकाणी असतो, अगदी चराचरात भगवंताचं वास्तव्य आहेच, त्यात काही शंकाच नाही. पण स्थान महात्म्य देखील तेवढंच महत्त्वाचं असतं, म्हणून त्या ठिकाणी जाऊन दर्शन करणं हे महत्त्वाचं असतं. जी आमची यात्रा आहे ती छान निर्विघ्नपणे पार पडावी, त्याचप्रमाणे सद्गुरू दत्तात्रयांचा आशीर्वाद आमच्यावर सुद्धा आणि आमच्या परिवारातल्या, आमच्या कुटुंबामध्ये जे लोक उपस्थित नाहीत त्या सगळ्यांवर सुद्धा आशीर्वाद असावा.
त्याचप्रमाणे आपण जर जन्मकुंडली पाहिली असेल तर 4, 8, 12 अशा स्थानामध्ये एखादा ग्रह आला की तो ग्रह पीडाकारक म्हटला जातो, किंवा 3, 5, 7, 9, 11 ही स्थान अशी आहेत की ज्यांच्यामध्ये एखादा ग्रह आला की त्याचे उत्तम उत्तम शुभफल प्राप्त होतात. तर त्याचप्रमाणे जेव्हा आपण संकल्पामध्ये हा सुद्धा उल्लेख केला की आम्हाला कुठल्या ग्रहाची जर महादशा चालू असेल आणि ती पीडादायक असेल तर त्याचा पिढेचा परिहार व्हावा. त्याचप्रमाणे जे शुभग्रह आहेत त्या शुभग्रहांचं फल आम्हाला उत्तमरित्या प्राप्त व्हावं आणि आमची उत्तम भरभराट यामधून व्हावी. त्याचप्रमाणे आपल्याला या जन्मातले किंवा पाठीमागच्या जन्मातले जे काही माहिती असलेली किंवा माहिती नसलेली आमच्याकडनं कळत नकळत काही चुका झाल्या असेल तर त्या चुकांचा परिहार सुद्धा याच्यामध्ये व्हावा आणि एकंदरीत सर्व मंगलकार्य आमच्याकडनं आज आणि याच्या पुढे सुद्धा घडत राहावं. हा सगळा संकल्प आपण तुमच्या सगळ्यांकडनं सोडून घेतला. आता तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे की आपण कुठे पूजा करतो आहोत आणि कुठल्या आपण चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आलोय गिरनार या ठिकाणी. तर जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की गिरनार या ठिकाणी भवनाथांचं दर्शन घेतल्यानंतर संकल्प पूजा होणार होती. छानपैकी संकल्प पूजा झालेली आहे. तर आता हळदी कुंकू होतोय कारण ही लेडीज स्पेशल यात्रा आहे आणि दत्तधाम परिवार या यात्रासोबत आम्ही आलोय. तर दत्तधाम यात्रा परिवार या ग्रुपसोबत आलात म्हणजे अगदी तुम्हाला माहेरी आल्याचं नक्कीच तुम्हाला ती फील येणार आहे. कारण ह्या ठिकाणी आल्यानंतर अतिशय सर्वांना खूप माहेरी आल्याचं जे सुख असतं ते मिळत असतं. तर आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आमचा होणार आहे. खूप छान वाटतंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. तुम्ही पाहू शकतात सर्वजण आता संकल्प झालेला आहे आणि दत्तात्रयांचं दर्शन घेत आहेत आणि सर्व मैत्रिणी आता ह्या ठिकाणी बसलेल्या आहेत. हळदी कुंकू छान असं होणार आहे. चला भेटूया. जय गिरणारी.
श्री दत्तधाम यात्रा परिवार यांच्याकडून हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर हळदी कुंकू त्याचबरोबर तिळगुळ आणि वाण देखील देण्यात आला. तर माझ्यासोबत माझी मैत्रीण कविता, त्याचबरोबर चैतन्य देसाई दादा जे आहेत तर त्यांच्या मिसेस आणि अजून एक ताई होत्या. तर अशा पद्धतीने सर्वांनी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो दत्तकृपेने छान असा पार पडला. खूप छान वाटलं. जेवढ्याही सर्व महिला होत्या त्यांना हळदी कुंकू केलं आणि वाण देण्यात आला. अतिशय छान वाटत होतं. खूप सुंदर वाटलेलं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला. त्यासोबतच श्रीपाद दादा आणि मनोज दादा हे आम्हाला सूचना देखील देत होते, कारण आम्ही दुसऱ्याच दिवशी सोमनाथ या ठिकाणी दर्शनाला जाणार होतो. आणि सोमनाथ दर्शन करून आल्यानंतर त्याच रात्री आम्हाला जे बरेच जण गुरुशिखर रात्रीचं 10,000 पायरी चढून जाणार होते, तर काही जण रोपवेने जाणार होते. म्हणूनच की जे रात्री गिरणार गुरुशिखरावर 10,000 पायरी चढून जाणार होते, तर त्यांच्यासाठी आल्यानंतर लवकरात लवकर तयार होऊन जेवण करून गिरणार गुरुशिखरावर जाण्यासाठी निघायचं होतं. म्हणून दादा आम्हाला सर्व सूचना देत होते आणि सर्वांनी वेळेचं अगदी व्यवस्थित पालन केलेलं. त्यामुळे यात्रा अतिशय अगदी योग्य वेळेत, त्याचबरोबर सर्वांकडून सर्व गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने पाळल्या गेल्यामुळे गिरणार यात्रा अतिशय आनंदात आणि निर्विघ्नपणे पार पडली. माघ महिन्यातली पौर्णिमा असल्यामुळे गिरणार गुरुशिखरावर जाणारे अनेक दत्तभक्त असतात. अगदी दर महिन्याला जाणारे देखील दत्तभक्त प्रचंड प्रमाणात गिरणार गुरुशिखरावर जात असतात. गर्दी असते, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. पण जेव्हा इतर वेळेला तुम्ही दत्तचरणांच्या दर्शनासाठी गिरणार गुरुशिखरावर जर 10,000 पायरी चढून जाणार असतील, विशेष करून जर रात्री जाणार असतील, तर तुमचा ग्रुप असेल, अगदी 10-12 जणांचा ग्रुप असेल तरच रात्री गिरणार गुरुशिखरावर चालत जायचं आहे. नाहीतर मग तुम्ही दिवसाही जाऊ शकतात, कारण रात्री अगदी किर्र अंधार असतो त्या ठिकाणी. गर्दी असेल तर जरा बरं असतं. पायरीवर लाईटं लावलेली असतात, उजेड असतो, पण तरी देखील जास्त जण सोबत असतील तेव्हाच गुरुशिखरवर जायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं की जे रोपवेने जाणार असतात, तर रोपवेने जाणाऱ्यांसाठी रोपवे पहाटे म्हणजे जवळपास सकाळी 7 वाजता रोपवे सुरू होतो. रोपवेने जाणार असतील तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग देखील करू शकतात. जाण्याचं आणि येण्याचं देखील बुकिंग करू शकतात, किंवा त्याच ठिकाणी जाऊनही तुम्ही बुकिंग केलं तरीही चालू शकतो. रोपवे 7 वाजेपासून सुरू होतो, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच रोपवे असतो. त्यानंतर रोपवे बंद होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेऊनच वेळेचं अगदी व्यवस्थित नियोजन करायचं आहे. सखूसाठी तू सखूची, जय जय विठ्ठल रखुमाई. सखूसाठी तू सखूची, जय जय विठ्ठल रखुमाई. पांडुरंग माझे आई, जय जय विठ्ठल रखुमाई. पांडुरंग माझे आई, जय जय विठ्ठल रखुमाई. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात संयोगिता ताई आणि हेमाताई छान अशी भजनं म्हणत होती. आणि संयोगिता ताई तर काय बोलावं तिच्याविषयी. जेव्हा ती भजनं म्हणते तर अतिशय आध्यात्मिक वातावरण होत असतं. सर्वजण अगदी तल्लीन होऊन भजनं ऐकत असतात, त्याचा आनंद घेत असतात. त्याचबरोबर संयोगिता ताई म्हणजे खूप सुंदर, अगदी जेव्हा ती भजनं म्हणते तर तिच्याकडे आपण बघतच राहावं एवढी तल्लीन होत असते. ती भजनं ऐकताना आपले सुद्धा ते भाव जागृत होत असतात आणि अक्षरशः डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात. इतकी सुंदर ती भजनं अगदी देवाच्या जवळ पोचल्यासारखं वाटत असतं. एवढं सुंदर वातावरण होतं. कैसे काय करावे, कवण्या पणी रमावे. घेऊन येऊन कुरुंदवाडी स्वामी मिळवावे. सांगावे कवणा ठाया जावे, कवणा ते स्मरावे. कैसे काय करावे.
छान अशी संकल्पपूजा झाली, हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर भजनं म्हटली गेली, श्री दत्त नामाचा गजर झाला, छान असं सत्संग झाला आणि त्यानंतर मग जेवणाचा आनंद घेतलेला. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर असं नियोजन त्यांचं असतं. श्री दत्तधाम यात्रा परिवार या ग्रुपमध्ये आले तर सर्वच गोष्टी अगदी छानच असतात. तर जेवणही अतिशय चविष्ट होतं. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मग दादांनी सूचना दिल्या, कारण आम्ही दुसऱ्याच दिवशी लवकर तयार होऊन सोमनाथ दर्शनासाठी जाणार होतो. या ठिकाणी सर्वजण अगदी छानपैकी जेवणाचा आनंद घेत आहेत. अशा पद्धतीने आमचा गिरनारमधला आजचा पहिला दिवस खूप छान आनंदात उत्साहात साजरा झाला. त्याचबरोबर संकल्पपूजा झाली आणि हळदी कुंकू झालं. खूप छान वाटतंय. सर्वजण आता महाप्रसाद घेत आहेत, म्हणजेच जेवणाचा आनंद घेत आहेत आणि त्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या रूममध्ये जाणार आणि आराम करणार, कारण आम्ही जाणार आहोत उद्या सोरटी सोमनाथ या ठिकाणी. चला भेटूया. जय गिरनारी.